वरतून हलकं फुलकं खुसखुशीत आवरण आणि आतून मऊसूत जिभेवर विरघळणारं सारण असणाऱ्या पारंपरिक रवा गुळाच्या सांजोऱ्या आज मी बनवते। ह्या सांजोऱ्या महाराष्ट्रातील काही भागात अक्षय तृतीयेला नैवेद्य म्हणून केल्या जातात, तर काही भागात लग्न कार्याच्या वेळी शिदोरी म्हणून किंवा मग लग्न घरात येणाऱ्या पाहुण्या मंडळींना, वराडी मंडळींना वाटण्यासाठी सुद्धा करतात। करायला अगदी सोप्या असणाऱ्या ह्या सांजोऱ्या चवीला अप्रतिम लागतात। तर चला बघूया कशा करायच्या ते। तर ह्या सांजोऱ्या करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण सारण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईत साधारण 2 चमचे तूप गरम करून घेतलेला आहे। आता यात मी 1 कप रवा टाकते। तर इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा ह्या सारणासाठी वापरू शकता। इथे मी हा जाड रवा वापरलेला आहे आणि सगळं साहित्य आपल्याला सारख्याच भांड्याने मोजून घ्यायचंय। कुठल्याही एका भांड्याचं प्रमाण ठरवायचं आणि तेच भांडं वापरायचं, म्हणजे आपण जे सारण बनवतो ते अगदी सुटसुटीत न होता किंवा मग लफतफ न होता छान मऊसूत तरीही सुटसुटीत होतं। तर हा रवा मी जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी लो फ्लेमवर छान खरपूस भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता हलका सोनेरी रंग आता आपल्या ह्या रव्याला आलेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि हा जो रवा आहे तो आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया, म्हणजे रवा आपला ओव्हरकुक होणार नाही आणि पटकन गार सुद्धा होईल। तर हे बघा इथे मी ह्या बाउलमध्ये रवा काढून घेतलेला आहे। थोडासा पसरून घेते म्हणजे रवा आपला पटकन गार होईल। आता ह्या सारणासाठी लागणारं गुळाचं पाणी आपण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी सारख्याच कपाने 1 कप गुळ घेतलेला आहे बारीक चिरून आणि अर्धा कप आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा गुळ आपण आता मेल्ट करून घेणार आहोत। लक्षात घ्या इथे आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये, फक्त गुळ मेल्ट होईल किंवा मग गुळ विरघळला जाईल इतपत फक्त आपण हे पाणी गरम करणार आहोत। तर हे बघा गुळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे। गॅस मी बंद करते आणि हे पाणी सुद्धा आपण थंड करून घेणार आहोत। इकडे आपला रवा सुद्धा पूर्ण थंड झालेला आहे आणि गुळाचं पाणीही थंड झालेलं आहे। तर आता हे गुळाचं पाणी आपण रव्यात गाळून टाकणार आहोत, जेणेकरून रव्यात काही कचरा असेल गुळात काही कचरा असेल तर तो कचरा गाळणीत राहील। तर हे बघा सुरुवातीला मी अर्ध पाणी यात गाळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर सगळं पाणी एकदम न टाकता आपण बॅचेसमध्ये ॲड करणार आहोत, कारण प्रत्येक जो रवा आहे त्याची कन्सिस्टन्सी पाणी ॲब्झॉर्ब करण्याची थोडीफार कमी जास्त असते। त्यामुळे अशा पद्धतीने बॅचेसमध्ये ॲड करायचं म्हणजे आपल्याला गुळाचं पाणी टाकण्याचा अंदाज येतो। तर हे बघा इथे मला सगळं पाणी लागलेलं आहे। तुम्ही हे सारण बघू शकता। तर जरी तुम्हाला हे सारण पातळ दिसत असलं तरी जसा जसा वेळ जातो तसं तसं रवा छान मुरतो सारणात। तर आता यावर मी झाकण ठेवते आणि जवळपास 6 ते 7 तासासाठी तरी आपण हे सारण मुरवून घेणार आहोत, किंवा मग तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा ठेवू शकता। तर हे बघा जवळपास इथे मी 5 ते 6 तास हे सारण मुरवून घेतलेलं आहे। मध्ये एकदा दोनदा मी हे सारण थोडंसं मिक्स करून घेतलं होतं, जेणेकरून जो रवा आहे आपला तो सगळा एकसारखा भिजला जाईल। तर 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे त्या रव्याने गुळाचं पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे। मस्त सुटसुटीत इथे सारण झालेलं आहे। आता इथे मी घेतलेला आहे पाव कप सुकं खोबरं आणि 1 चमचा खसखस। खसखस आणि खोबरं मी लो फ्लेमवर छान खरपूस भाजून घेतलं होतं, हलका सोनेरी रंग येईपर्यंत। त्यानंतर सगळ्यात शेवटी यात मी वेलची आणि जायफळाची पूड टाकलेली आहे फ्रेश कुटून। आणि आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्स करून घेणार आहोत। एक महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला खोबरं आणि खसखस आहे ना ती शेवटीच टाकायची आहे, म्हणजे सारण मुरल्यानंतर किंवा रवा गुळाच्या पाण्यात मुरल्यानंतर टाकायचं आहे। सुरुवातीलाच जर तुम्ही खसखस आणि खोबरं टाकलं तर ते सुद्धा मऊ होईल, त्यामुळे रवा मुरल्यानंतरच मग खसखस आणि आपण खोबरं टाकणार आहोत। तर हे बघा छान मी मिक्स करून घेतलं होतं। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या ज्या सांजोऱ्या आहेत त्यांना छान एकसारखा आकार येईल। तर साधारण मोठ्या लिंबाच्या आकाराचे मी अशा पद्धतीने गोळे करून घेते। ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट चमच्याने सुद्धा सारण भरू शकता, पण सांजोऱ्या छान एकसारख्या याव्या त्यामुळे मी अशा पद्धतीचे हे गोळे करून घेणार आहे। आणि सगळ्या सारणाचे अशा पद्धतीने मी इथे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले हे सारणाचे गोळे रेडी आहे। तर आता आपण सांजोऱ्यांसाठी लागणारं पीठ भिजवूया। तर त्यासाठी इथे मी सारख्याच कपाने 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे इथे मी रवा टाकलेला आहे। रवा टाकल्यामुळे आपल्या ज्या सांजोऱ्यांची पारी आहे ती छान खुसखुशीत होते। त्यानंतर यात आपण 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण छान एकजीव करून घेणार आहोत। तूप आपल्याला रवा आणि मैद्याला छान चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। तर यात मी मीठ टाकायचं विसरली होती, त्यामुळे आता यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपण हे छान एकजीव करून घेणार आहोत। तूप आपल्या रव्याला आणि मैद्याला पूर्णपणे कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे।
तर हे बघा, तूप मी पूर्ण मैदा आणि रव्याला चोळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे आपलं पीठ आहे याची अशा पद्धतीने मूठ वळते, म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे ते परफेक्ट आहे. तर आता यात मी थोडं थोडं पाणी टाकते आणि याचा आपण घट्टसर गोळा भिजवून घेणार आहोत. तर नेहमीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्टसर गोळा भिजवायचा आहे, म्हणजे आपल्या ज्या सांजोऱ्यांची पारी आहे ती छान खुसखुशीत होते. आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण यात आपण तुपाचं मोहन टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं याला पाणी लागतं. तर हे बघा, अशा पद्धतीने मी याचा व्यवस्थित असा थोडासा घट्टसर गोळा भिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा भिजवायचा आहे. तर आता यावर मी झाकण ठेवते आणि एक जवळपास 20 ते 25 मिनिटासाठी आपण हे पीठ रेस्ट करून घेणार आहोत. तर जवळपास इथे एक 20 ते 25 मिनिट झालेले आहे. आपलं पीठ छान सेट झालेलं आहे. आता परत 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि याचे एकसारखे आकाराचे 2 भाग करून घ्यायचे. तर इथे मी ह्या पिठाच्या सुरुवातीला लाट्या करून घेणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीने 2 भागात हे पीठ डिवाइड करून घेतलेलं आहे. तयार भागापैकी एक भाग घ्यायचा आहे, तो पोळपाटावर अशा पद्धतीने लांबट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या आपल्याला लाट्या करायच्या आहे. तर मला ही पद्धत सोपी वाटते लाट्या करायची, त्यामुळे मी अशा पद्धतीने लाट्या करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक लाटीसुद्धा करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी याचा मोठा रोल करून घेतलेला आहे आणि चाकूने अशा पद्धतीने कट करून घेते. तर इथे आपल्या सगळ्या लाट्या बनवून तयार झालेल्या आहे. आता आपण तयार लाट्यांपैकी एक लाटी घेतलेली आहे, थोडीशी चपटी करून घ्यायची, मैद्यात घोळवून घ्यायचे आणि ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची. तर छान पातळसर अशी आपण ही लाटी लाटून घेणार आहोत. व्यवस्थित पातळसर पारी लाटायची. तर इथे मी 2 पुऱ्यांच्या साहाय्याने ह्याच्या सांजोऱ्या करणार आहे, त्यामुळे एक एक पारी अशा पद्धतीने छान पातळ लाटून घेते. तर तुम्ही बघू शकता इतपत पातळ ही आपली पारी आहे. छान ट्रान्सपरंट दिसली पाहिजे इतकी पातळ लाटायची, म्हणजे आपल्या ज्या सांजोऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात. तर इथे मी जवळपास एक 10 ते 12 पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे. आता आपण हे सांजोरी भरूया. तर त्यासाठी तयार पारीपैकी एक पारी मी पोळपाटाच्या मध्यभागीच ठेवलेली आहे आणि तयार जो सारणाचा गोळा होता तो गोळा आपल्याला पारीवर अशा पद्धतीने मध्यभागी ठेवायचा आणि थोडासा जाडसर असा पसरवून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम पातळ पसरवायचं नाहीये, थोडंसं जाडसरच पसरवायचं आहे, म्हणजे सांजोरी आपली छान गुबगुबीत आणि टम्म फुललेली दिसते. आता बाजूने मी याला अशा पद्धतीने दूध लावून घेते. व्यवस्थित सगळ्या बाजूने दूध लावून घ्यायचे आणि परत एक पारी घेऊन अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आणि व्यवस्थित पॅक करायचे, नाही तर जेव्हा आपण सांजोऱ्या तळतो तेव्हा त्या तेलात फुटतात. तर व्यवस्थित दाबून दाबून आपण हे पॅक करून घेणार आहोत. आणि आता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते फिरकीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि एक्स्ट्राचं जे बाजूचं पीठ असतं ते काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी गुबगुबीत भरपूर सारण असणारी इथे सांजोरी तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एक एक सांजोरी भरू शकता किंवा मग ॲट अ टाइम 2 ते 3 सांजोऱ्या सुद्धा भरू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर राहिलेल्या सगळ्या सांजोऱ्या मी अशाच पद्धतीने पाऱ्या लाटून आणि तयार करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, इथे सगळ्या सांजोऱ्या मी लाटून आणि भरून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या सांजोऱ्या तळून घेऊया. तर सांजोऱ्या तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपली मीडियम टू हाय आहे आणि तेलसुद्धा अगदीच कडकडीत न करता मध्यम तापवून घ्यायचं आहे. तेल तापलं की यात आपण एक एक सांजोरी अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत आणि झाऱ्याने अशा पद्धतीने बाजूने तेल सोडायचं आहे, म्हणजे सांजोरी आपली छान टम्म फुलते. एका साईडने साधारण अर्धा ते पाऊण मिनिटं सांजोरी तळल्या गेली की याची साईड चेंज करायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम पद्धतीने तळून घ्यायची. हलका सोनेरी रंग येईपर्यंत दोघंही साईडने आपण ह्या सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान टम्म अशी आपली ही सांजोरी फुललेली आहे. उरलेल्या सांजोऱ्या सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. तर इथे आपल्या पारंपरिक मस्त खमंग खुसखुशीत सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही या सांजोऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.